Good morning, student. So, student, I am going to start new chapter. EVS first new chapter, chapter number 9. Maps our companion. Maps our companion means nakasha आपला सोबती. The land in our environment is not of the same height everywhere. This uh, unevenness gives rise to various land shape, creating different landforms such as mountain, valleys, potato, plains, and island. You have studied this in the third chapter. तर बघा, आपल्या परिसर आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जमीन सारख्या उंचीची नसते. कधी ती उंच असते, उंच सकल असते, तर कधी ती सपाट असते. त्यामुळे उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होत असतो. त्यामुळे जे डोंगर आहे, नदरे आहे, पठारे किंवा मैदाने किंवा बेटे, तर हे इत्यादी ही भूरूपे तयार होत असतात. आणि हे तुम्ही जो चॅप्टर आपण शिकलेलं होतं त्या थर्ड चॅप्टरमध्ये आपण लर्न केलेलं आहे. फॉर अ प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ अवर एन्व्हायरमेंट इट इज नेसेसरी टू स्टडी द फिजिकल ऑर नॅचरल सेटअप ऑफ द लँड. आणि आपला परिसर कसा आहे ते योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी तेथील जी भूरचना आहे, त्याची नॅचरल जी सेटअप आहे, लँडची जी सेटअप आहे, तर ती सेटअप म्हणजेच प्राकृतिक रचनेची माहिती असणे आपल्याला आवश्यक ठरते. इन स्टँडर्ड 4 when we learn about maps we saw a 5,000 years old map. This means that man has felt the need to make maps since ancient time. तर आपण फोर्थ स्टँडर्डमध्ये नकाशा संबंधी माहिती घेतली होती आणि त्यात 5,000 वर्षापूर्वीचा नकाशासुद्धा आपण बघितलेला होता. आणि याचाच अर्थ असा होतो की मानवाला पूर्वीपासून नकाशा तयार करण्याची गरज वाटत होती. ॲट दॅट टाईम मॅप्स वेअर मेनली यूज इन वॉर्स. व्हाईल फायटिंग अ बॉटल इट इज इम्पॉर्टंट टू हॅव डिटेल नॉलेज ऑफ द terrain. It helps in working out strategies of defeating the enemy. Map were very useful for this purpose. तर त्यावेळी जो नकाशा होता त्या नकाशाचा उपयोग मुख्यतः युद्धासाठी होत होता. म्हणजे वॉर करण्यासाठी ते मॅप आखले जायचे. आणि युद्ध करताना प्रदेशाच्या भूरचनेची किंवा प्राकृतिक रचनेची पूर्ण माहिती, कंप्लीट माहिती असणे आवश्यक होती. आणि जर आपल्याला शत्रूचा पराभव करायचा असेल तर शत्रूचा पराभव करण्यासाठी डावपेच आखणे खूप सोपे होत होते त्या मॅपमुळे. त्यामुळे आपल्या परिसराच्या भूरचनेचे नकाशा वापरले जाते. टेकिंग इन टू अकाउंट द डिफरन्सेस इन देअर हाईट, शेप्स एक्सेट्रा, व्हेरियस लँडफॉर्म कॅन बी शोन ऑन अ मॅप. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ शोईंग दिस लँडफॉर्म ऑन अ मॅप. लेट अस लुक ॲट दिस मेथड. तर आपण भूरूपाची उंची, त्याचा आकार इत्यादी मधील जो फरक असतो तो फरक विचारात घेऊन नकाशात विविध जी भूरूपे असतात, विविध जे लँडफॉर्म असतात ते आपल्याला दाखवता येते. आणि ही जी लँडफॉर्म आहे ते नकाशावर वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली सुद्धा जाते. नकाशाच्या आधारे भूरूपे कोणकोणत्या पद्धतीने दाखवता येते ते आता आपण समजून घेऊ. The length and the width of a landform can be easily shown on a piece of paper. However, the height and depth cannot be shown as easily. तर कागदावर आपण जेव्हा नकाशा काढतो तर तो नकाशा काढताना भूरचनेची जी लेंथ आहे म्हणजे लांबी आणि विड्थ मीन्स रुंदी ती सहज दाखवता येते. परंतु भूरचनेची जी खोली आहे म्हणजे डेप्थ मीन खोल आहे आणि त्याची जी उंची आहे, हाईट आहे, ती सहजपणे दाखवता येत नाही. फक्त आपल्याला काय दाखवता येते, कागदाच्या नकाशावर भूरचनेची म्हणजे लँडफॉर्मची लेंथ अँड वाईड दाखवता येते, परंतु त्याची हाईट अँड डेप्थ दाखवता येत नाही. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ शोईंग द इलेव्हेशन ऑर हाईट ऑफ द लँड. त्यामुळे नकाशात या बाबी वेगवेगळ्या देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. आता त्या पद्धती कोणत्या आहे?
फर्स्ट आहे कंटोअर लाईन मेथड, सेकंड लेअर टायनिंग मेथड अँड थर्ड डिजिटल इलेव्हेशन मॉडेल. तर त्यामधली फर्स्ट आहे कंटोअर लाईन मेथड. धिस मेथड इज यूज टू शो द unevenness of landform on a map. The height of the land is measured from level. Next point of the same height are identified. तर कंटोअर लाईन्स मेथड मीन्स काय होते, समोच्च रेषा पद्धती. तर या पद्धतीचा वापर आपण नकाशामध्ये जमिनीचा जो उंच सखल भाग असतो तो उंच सखलपणा दाखवण्यासाठी आपण या नकाशामध्ये या समोच्च रेषा पद्धतीचा काय यूज करत असतो. आणि जमिनीची जी उंची असते ती समुद्र सपाटीपासून काय मोजली जाते आणि त्यानंतर समान उंचीची जी ठिकाणे आहे ती सुद्धा निश्चित केली जातात. Their position is marked accurately on the map. These locations are joined with a line. Such lines are called contour lines. तर नकाशावर नोंदवलेली ही जी ठिकाणे आहे तर ही ठिकाणे रेषेच्या साहाय्याने एकमेकास जोडली जातात आणि समान उंचीची जी ठिकाणे आहे तर ती सुद्धा जोडणाऱ्या त्या रेषेत आपण समोच्च रेषा म्हणतात किंवा कंटोर लाईन सुद्धा म्हटल्या जाते. सी मॅप ए. इन द मॅप लाईन आर शोन इच जॉईनिंग प्लेस ऑफ अ डिफिकल्ट हाईट. दस this way the relief of the land can be easily shown. It helps us understand and slope of the land and height of the different places. तर समान उंचीची जी ठिकाणे जोडली जाते तर त्या जोडणाऱ्या या रेषेस काय म्हणतो आपण, कंटोर लाईन मेथड म्हणतो. आणि नकाशा आपल्याला ए बघायचा आहे, जसे इथे फिगर दिलेली आहे ते फिगर बघायची आहे. तर यामध्ये समान उंचीच्या ठिकाणच्या आधारे रेषा काढलेल्या आहेत. बघा ही उंची आहे आणि याच्या अशा रेषा काढलेल्या आणि या पद्धतीमुळे प्रदेशाचा जो उंच सखलपणा आहे तो सुद्धा सहज लक्षात येतो. त्यामुळे प्रदेशाचा जो उतार व विविध ठिकाणची जी उंची असते ती सुद्धा समजण्यास मदत होते. Observe the given diagram. Note that when there is less distance between the contour lines, the slope is steep. Whereas if the distance is great, the slope is gentle. तर त्यामुळे जो समुच्च रेषामधील म्हणजे या कंटोर लाईनमधील जे अंतर असते ते अंतर कमी असल्यास किंवा त्या ठिकाणाचा जो उतार तीव्र असतो तर हे अंतर जास्त असल्यास जमिनीचा जो उतार असतो तो मंद असतो आणि हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे सोबतच्या आकृतीची मदतसुद्धा तुम्ही घ्या खाली. सेकंड आहे लेअर टायनिंग मेथड. लेअर टायनिंग मेथड मीन्स रंग पद्धती. धिस मेथड इज बेस्ड ऑन कंटोर लाईन्स. इन दिस मेथड द स्पेसेस बिटवीन कंटोर लाईन्स अँड filled with color. Each color indicates a specific height. For example, water bodies are colored blue, whereas the adjoining land is colored dark green. तर लेअर टायनिंग मेथड मीन्स रंग पद्धती. तर ही जी कंटोर लाईन मेथड आहे तर या समोच्च रेषावर आधारित पद्धत आहे आणि या पद्धतीत समुच्च रेषा दरम्यान जो रंगसुद्धा भरले जातात आणि प्रत्येक रंग हा उंचीनुसार ठरत असतो. जसे जलभागासाठी आपण बघितलं असेल तर जसे जलभागासाठी निळा रंग तर त्यांच्या लगतच्या जमिनीसाठी फिक्कट हिरवा आणि त्याहीपेक्षा जास्त उंचीच्या जमिनीसाठी पिवळा इत्यादी त्यांनी काय केलेले आहे, जो रंग पद्धती बनवलेली आहे तर ती दिसत आहे आपल्याला. Study the given color index. Note how the colors change with the height. The colors between the contour lines show up the difference in the physical setup. Map
सी मॅप 3. तर सोबतचा जो रंगतालिकेचे निरीक्षण करायचे, हे जे सोबतचे आहे ते कलर इंडेक्स आहे आणि ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे की उंचीतील फरकानुसार रंगसंगतीतील होणारा जो बदल आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आणि समोच्च रेषादरम्यान म्हणजे कंटोर रेषादरम्यान त्यांनी रंगामुळे भूरचनेतील जे फरक चटकन लक्षात येतो आणि ते आपल्याला नकाशा बी मध्ये पाहायचं आहे. जसं हाईट इन मेथड, तर याची हाईट इतकी आहे. थर्ड आहे डिजिटल इल्व्हेशन मॉडेल म्हणजेच उठावदर्शक आराखडा. This is the most modern method. In this, the information obtained through man-made satellite is presented with the help of computers. See map C. In it, we can directly observe the differences in the height of land form. तर ही जी उठावदर्शक आराखडा आहे आणि ही सर्वात आधुनिक ही पद्धत आहे, सर्वात मॉडर्न ही मेथड आहे. त्यामुळे कृत्रिम उपग्रहाची मदत आपल्याला घ्यावी लागते आणि कृत्रिम उपग्रहाची म्हणजे सॅटेलाईट आहे, तर त्या सॅटेलाईटनी पाठवलेल्या माहितीचा वापर करून हे नकाशासुद्धा काढले जाऊ शकतात. तर नकाशासाठी आपल्याला सी नंबरचा नकाशा आपल्याला पाहायचा आहे. उंचीनुसार भूरचनेत होणारे जे बदल आहे ते या नकाशात थेट दिसतात. मॅप मेड युजिंग द अबव मेथड help us to understand the physical setup of region. In the other words, they give us an idea of its height and relief and slope. तर वरील पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केल्यास प्रदेशाची प्राकृतिक रचना किंवा भूरचना अचूक असते, म्हणजेच उंची, खोली किंवा उतार इत्यादींची कल्पना येते आणि संगणकाच्या आधारे या नकाशावरील प्रत्येक जो पॉइंट आहे, बिंदू आहे, त्या बिंदूची सुद्धा उंची पाहता येते. Physical map can be used in military operation, tourism, drawing and mountaineering routes in making regional development plans plain. तर प्राकृतिक नकाशांचा वापर लष्करी करायचा, पर्यटन, गिरिभ्रमण, मार्ग आखणे किंवा परिसराच्या विकासाचे नियोजन करणे इत्यादीसाठी करता येतो. नंतर आहे मेनी पीपल. आता आपल्याला डू यू नो अँड यूज युअर ब्रेन पॉवर हे पॉईंट आपल्याला रिड्यूस झालेला आहे, त्यामुळे आपण हे घ्यायचे नाही आहे. मेनी पीपल यूज मॅप. मेनी कंपोनंट आर शोन इन मॅप ऑर आउटलाईन मॅप. इफ these components are shown on different map in different ways, it will be difficult to understand them. तर नकाशाचा उपयोग अनेक जण करीत असतात आणि तो उपयोग करत असताना आराखडा किंवा नकाशा यात विविध घटक दाखवले सुद्धा जातात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले की तर आराखड्याने की नकाशा समजणे अवघड होते. म्हणूनच नकाशात दाखवलेले जे घटक आहे त्या घटक सर्वांना सहजपणे समजावावेत यासाठीच हे जे साइन आणि सिम्बॉल आहे यांचा वापर केला जातो. Therefore, standard sign and symbol are used to make the map easy to read. These symbol and signs are universally used for specific component. That is why everyone can understand them. तर नकाशा सहजपणे आपल्याला समजला पाहिजे यासाठी चिन्हे व खुणांचा वापर केला जातो. जेव्हा चिन्हे व खुणा सर्वसाधारणपणे सर्वांना समजतील अशाच विशिष्ट व समान पद्धतीने दाखवले आहे. आता कन्व्हेन्शनल साइन, तर हा पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.